नमस्कार. आपण आहोत आता छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसवी गावामध्ये आणि लाडसवी गावाच्या ह्या परिसरात आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे, तर ह्या शेतामध्ये ज्वारीचं शेत म्हणजे ते ज्वारी पेरणी केलेली होती आणि अक्षरशः ह्या ज्वारीचं आपण एक जनावराचा चारा कुट्टी जसं करतो तशी ह्या ज्वारीची परिस्थिती झालेली. आणि ह्या परिसरात चौकून डोंगर आहे, डोंगराळ भाग आहे आणि ह्या ठिकाणी नीलगाई वन्य प्राणी अक्षरशः शेतकऱ्याला जगू देईना. म्हणजे शेतकऱ्याचं जे नुकसान ज्वारी पिकाचं पूर्णपणे करून टाकले. कारण ह्या ठिकाणी 3-3.5 एकरची ज्वारी ह्या परिसरात ह्या शेतात आहे सध्याला. आणि ह्या ठिकाणी एक आपण पाहतोय की कशी परिस्थिती आहे. म्हणजे सांगायचं म्हणलं तर एक शेतकरी निसर्गाची साथ योग्य वेळी मिळत नाही आणि त्यासोबतच इतर नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यावरती आहेच. आणि त्यात हे जंगली प्राणी, मग डुकरं असेल, ससे असेल, मोर असेल, सांबर असेल, नीलगाई असेल किंवा इतर जे काही हरणा वगैरे सगळेच प्राणी, ह्या प्राण्यापासून म्हणजे जर शेतकऱ्यांना जर रानडुक्कर मारलं किंवा हरीण जखमी केली तर त्याच्यावरती एक अवघ्या 30 मिनिटात कायदा दाखवला जातो आणि त्याच्यावर कारवाई होते. मग शेतकऱ्याच्या बाबतीतच वन विभाग असेल किंवा फॉरेस्ट खातं का कारवाई करत नाही? जर विचार केला या शेतकऱ्याने प्रत्येक कार्यालयात जिथे जिथे अर्ज करण्याची गरज आहे, ऑनलाईन ऑफलाईन ते केलं, संबंधित व्यक्ती अधिकाऱ्याला फोनही केला की आमच्या ह्या ठिकाणी अशी घटना घडली आणि ज्वारीचं नुकसान झालं, तर त्या कार्यालयातले अधिकारी सांगतात आहे की ते आमच्या हद्दीत येत नाही, आमच्या परिसरात येत नाही किंवा आम्ही तिकडे येऊ शकत नाही, तुम्ही या. मग शेतकऱ्याने हे पूर्ण नेमकं वावर उचलून न्यायचं की ज्वारीचा पूर्ण चारा न्यायचा? मग शेतकऱ्यानं जर समजा त्याच्या डोक्यामध्ये वेगळे विचार आले आणि त्याने जर त्याच प्राण्यावरती हल्ला केला किंवा जखमी केलं किंवा प्राणी मारले, तर मग शासन प्रशासन वन विभाग किंवा जे काही कर्मचारी असेल ते तातडीने जागे होतात. आम्हाला त्या गोष्टी करायच्या नाही. आम्ही एकच आहे, शेतकरी आहे. शेतकरी एका दाण्याचे हजारो दाणे करण्याची दानत त्या शेतकऱ्यामध्ये, तो त्यांचा वाटा त्या जनावरांना देऊ शकतो एवढी खात्री आहे. पण हे जे नुकसान झालेले याची योग्य मग ते तलाठी असेल, मंडळ तलाठी असेल, कृषी सहाय्यक असेल किंवा सर्व जे काही कर्मचारी असेल आणि वन विभागाचे यांनी ह्या ठिकाणी येऊन आपण तातडीने पाहणी करा. एकीकडे आपण मोठ्या उत्साहाने आपल्या देशाचं प्रजासत्ताक किंवा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आज 26 जानेवारी प्रजेच्या हातात आपलं देश आला, पण प्रजा मात्र सुखी नाही आहे असंच म्हणावं लागेल. एकीकडे खाऊ द्यायचं नाही आणि एकीकडे पिकू द्यायचं नाही, ही गत आपल्या शेतकऱ्यावरती. तर हे पूर्ण परिसर म्हणजे पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे. यामध्ये जनावराला खायासाठी चारा राहिलेला नाही आहे, ज्वारीचं पीक राहिलेलं नाही आणि धान्य तर काहीच मिळणार नाही. तर प्रशासनाला आमची विनंती आहे, ह्या ठिकाणी शेतकरी जे गणेश लक्ष्मण घोडके, गट नंबर 19 आणि जमीन आहे 3.5